आता प्रवास अनंताचा या पुस्तकाच्या प्रवासात ज्यांनी अनमोल साथ दिली आणि ज्यांनी हा पुस्तकाचा प्रवास अगदी जवळून बघितलेला आहे अशा श्री विनीत दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. जय श्रीराम. एवढी सगळी मोठी मोठी माणसं इथे आहेत उपस्थित. रविदादा आत्ता बोललेत, त्यांच्यानंतर मी बोलणं बरोबर नाही आहे, पण माझा पण नाईलाज आहे म्हणून बोलतो. अवधानी काकू आणि माझी ओळख चैतन्य परिषदेच्या निमित्ताने झाली आणि एकदा सहज त्यांच्या घरी गेलो होतो. जेवायला बोलवलं होतं मला आणि आम्ही डायनिंग टेबलवर बसून बोलत होतो आणि अभंग निर्मितीचा अगदी शेवटचा टप्पा होता चाललेला आणि आम्ही डिस्कस करत होतो की अरे महाराज तुमच्याकडनं किती छान करून घेत आहेत. आणि आता म्हणाल्या की पुस्तक करायचं आहे, प्रेरणा येते तशी. आणि मी म्हटलं कसं करणार आहात? तर म्हणाल्या काही नाही, अभंगाच्या खाली एक अभंग असं छापणार आहे. तर म्हटलं अभंगाच्या खाली अभंग म्हणजे कसं करणार आहात वगैरे असं मी बोलत होतो. तेवढ्यात महाराजांनी मला डोळ्यासमोर एक ह्या पुस्तकाचं पान दाखवलं. तर वर अभंग आणि खाली निरूपण. मी काकूंना म्हटलं की महाराज काहीतरी वेगळं दाखवत आहेत बरं का. तर त्या ठाम होत्या, नाही नाही मी फक्त अभंगाच्या खाली अभंगच लिहिणार आहे आणि निरूपण वगैरे काही मला होणार नाही. पण मी म्हटलं की बघा महाराज काहीतरी वेगळं दाखवत आहेत, पण ठीक आहे आपण बघूया. मग रात्री त्यांनी मला काही गोष्टी लिहून पाठवल्या व्हॉट्सॲपवर की जरा तो महाराजांपुढे ठेवशील का. तर म्हटलं ठीक आहे बघूया महाराज काय म्हणतायत. सकाळी ठेवलं महाराजांपुढे. महाराज नाही म्हणाले निरूपणाला. मी आपलं त्यांना लिहून पाठवलं की महाराज नाही म्हणतायत. आणि दिवसभर मी आपला विचार करतोय की जे दाखवलं डोळ्यासमोर ते घडणार नाही असं आतापर्यंत कधी झालं नाही आहे. कदाचित आपली पाहण्यात काहीतरी चूक झाली आहे का काय. ठीक आहे म्हटलं, शेवटी महाराजांची इच्छा असते. रात्री घरी बसलो होतो, टी व्ही वगैरे चालू होता आणि महाराजांना विचारत होतो की का तुम्ही नाही म्हणालात हो. असं मला खूप वाईट वाटत होतं की अभंगाच्या खाली अभंग ह्याने काही लक्षात येणार नाही आहे. तुम्ही तर दाखवलं आहे पान की जिथे निरूपण लिहिलेलं आहे खाली. तर म्हटलं महाराज का बरं असं. तर महाराजांनी 3च शब्द मला सांगितले, तिची इच्छा नाही. बस, ह्याच्या पुढे महाराज काही बोलले नाहीत. म्हटलं तिची इच्छा नाही, बरं ठीक आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंना फोन केला. म्हटलं महाराजांनी हे 3च शब्द सांगितलेत की तिची इच्छा नाही. म्हटलं काकू खरंच असं आहे का की तुमची इच्छा नाही आहे निरूपण लिहिण्याची. त्या रडायला लागल्या. त्या म्हणाल्या की अरे काय तुला सांगू, आता तो भाग काही मी इथे सगळा सांगत बसत नाही, पण त्याचा क्रक्स असा होता की खूप काही अडचणी आहेत किंवा मानसिक पातळीवरच्या आहेत, घरी काही गोष्टी आहेत आणि मला एवढं सगळं होईल असं वाटत नाही. तर मी म्हटलं की हे बघा आपण महाराजांची माणसं आहोत, महाराजांच्या पाशी बसायचं आणि महाराज काय सांगतील ते आपण फक्त लिहून घ्यायचं. अशा भावनेने तुम्ही जर ते केलंत तर नक्की महाराज काहीतरी ह्यातनं बाहेर आणतील. कारण नुसते अभंगाच्या खाली एक अभंग ह्याच्यात महाराजांनी जर तुम्हाला प्रेरणा देऊन एवढं सगळं लिहून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे, ज्याला बिटवीन द लाईन्स असं म्हणतात. मग तो काय अर्थ आहे हा लक्षात यायला पाहिजे. आणि महाराजांना काहीतरी सांगायचं आहे सगळ्यांना तर ते लक्षात आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे. असं आमचं सगळं बोलणं झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांच्या पाशी बसलो होतो तेव्हा त्यांनी भराभर सूचना देऊन मला काही गोष्टी सांगितल्या. त्यात त्यांनी मला काही शब्द लिहून दिले. ते म्हणाले की तू वही पेन घेऊन लिहायला बस, मी तुला शब्द लिहून देतो. ते मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवतो. हे जवळपास त्यांनी अर्धा ते पाऊण मिनिटामध्ये मला लिहून दिलेले शब्द आहेत.
कर्म, आत्मा, प्रारब्ध, सद्गुरुपद, विकार, वासना, मोह, आत्मशुद्धी, आसक्ती, उणेपण, न्यूनत्व, चिदघन, चितशक्ती, प्रेम, भक्ती, चित्त, मन, शांती, समाधान, नाम, समर्पण, मोक्ष, मुक्ती, परमधाम, कैवल्य, आत्मानंद, अभिमान, अहंकार, आत्मभान, हवे नकोपण, विवेक, वैराग्य, शरणागती, अद्वैत शक्ती स्वरूप, कृपा, सद्गुरु कृपा, वात्सल्य, बंधमुक्त जीव, आत्मिक बळ, असं सगळे शब्द भराभर त्यांनी मला सांगितले आणि मी ते सगळे लिहून घेतले. सगळं लिहून झाल्यानंतर म्हणाले की एक काम कर, आता जा त्यांच्याकडे आणि जे काय अभंग त्यांनी लिहिलेले आहेत तर हे सगळे शब्द त्या अभंगामध्ये आहेत की नाही हे तू बघ. आणि मग आम्ही दोघं बसलो समोरासमोर आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी कुठलाही अभंग त्यांचा वाचलेला नव्हता, कुठलाही काहीही, म्हणजे मी शेवटच्या टप्प्यात माझी त्यांची ओळख झालेली होती अभंगांच्या, आणि हे सगळेच्या सगळे शब्द त्यांच्या अभंगांमध्ये सापडले. आणि तेव्हा लक्षात आलं की महाराजांना काहीतरी वेगळं घडवायचं आहे आणि नुसतं अभंगाच्या खाली एक अभंग असं पुस्तक त्यांना नको आहे. मग इथे वी वेअर ऑन द सेम पेज की ठीक आहे, आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि आपण आता पुढे जाऊया. मग त्यांनी एक एक अभंग घेऊन महाराजांना प्रार्थना करायची आणि महाराज सांगतील तसं निरूपण लिहून काढायचं. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं की विनीत, तू असं करू शकशील का की एवढं जर सगळं महाराज सांगतायत तर तू हे महाराजांना दाखवत जाशील का. तर मी म्हटलं मी महाराजांना विचारतो. हो म्हणाले तर ठेवतो त्यांच्या पुढे. मग महाराज म्हणाले ठीक आहे, तू दाखवत जा सगळं. हे मी सांगण्याचा हेतू काय आहे की प्रोसेस लक्षात यावी म्हणून. सद्गुरु तत्वाला साक्षी ठेवून केलेलं काम आहे. आणि मग अभंग आला, निरूपण आलं, हे मोबाईलवर पाठवायचं. त्यांनी पाठवलं तरी मी ते बघायचं नाही. महाराजांच्याकडे दुसऱ्या दिवशी बसायचो, त्या क्षणापर्यंत मी मोबाईल बघायचो नाही की त्यात आपलं कुठलं काहीही त्यात मध्ये यायला नाही पाहिजे. जे महाराजांकडनं येईल तेवढंच. महाराजांपुढे बसलं सकाळी की त्यांना ते सगळं वाचून दाखवायचं. अक्षरशः महाराज समोर बसलेत असं समजायचं आणि महाराजांना सगळं वाचून दाखवायचं. मग महाराज म्हणायचे, अरे हे असं, ही चौथी ओळ आहे ना, ही असा नाही आहे ह्याचा अर्थ, मी तुला अर्थ सांगतो तो तू लिहून घे. मग तो अर्थ सगळा लिहून काढायचा. आणि हे म्हणजे अक्षरशः आपल्याला एखादी व्यक्ती सांगावी तसंच असायचं. आणि ती जवळपास 40 ते 45 मिनिटं महाराज काय सांगतील आपण फक्त उतरवून घेणे. जे उतरवलेलं आहे ते पुन्हा वाचायचं सुद्धा नाही. त्याचा फोटो काढायचा आणि तो त्यांना पाठवून द्यायचा. त्याच्यावर चर्चा सुद्धा करायची नाही. त्यांचा फोन यायचा दुपारी की अरे महाराजांनी एका विशिष्ट ठिकाणी जो बदल सुचवलेला आहे तिथेच माझं अडलेलं होतं काहीतरी आणि मी आपलं ते निरूपण पूर्ण व्हावं या दृष्टीने मी ते लिहायचे, पण बरोबर महाराजांकडनं त्याच ठिकाणी त्याचं उत्तर यायचं. असं जवळपास 3.5 वर्ष हे चालू होतं. मी जवळपास 3 वेळेला महाराजांना म्हटलं की महाराज आता त्यांना सगळं लक्षात आलेलं आहे आणि मी थांबतो इथे. पण त्यांनी मला थांबवून दिलं नाही. ते म्हणाले की नाही, शेवटच्या अभंगापर्यंत तुला हे सगळं पूर्ण करायचंच आहे. आणि मग मी 4थ्या वेळेला काही महाराजांना विचारलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, आपण सगळं ते पूर्ण करूया. आणि ते पूर्ण झालं. आम्ही ह्याचे साक्षीदार म्हणजे मी पहिला साक्षीदार की महाराज एखादी गोष्ट आपल्याला सांगतात. आता दादा म्हणाले की हे स्फुरण जो येण्याचा भाग आहे हा कसा येतो किंवा काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मीपणाने बाजूला राहावं लागतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देहबुद्धीचा जो भाग आहे ना, हा पूर्ण बाजूला ठेवल्याशिवाय महाराज येऊ शकत नाहीत. कारण कित्येकदा असं व्हायचं की मी बसायचो पण महाराज यायचेच नाहीत, काहीच नाही. 10 मिनिटं 15 मिनिटं महाराजांना म्हणायचो महाराज आज काही यायचं नाही आहे का. मग काही वेळेला नाही यायचे, मग बंद करून टाकायची वही, काकूंना लिहून पाठवायचं आज काही महाराज नाही आले, स्फुरण काही झालं नाही. आपलं काहीही त्याच्यामध्ये आणायचं नाही मध्ये, कुठलीही गोष्ट. कित्येकदा असं व्हायचं की महाराज काहीतरी सांगतील, मी महाराजांना विचारायचो की महाराज हे असं काय आहे, नाही म्हणे तुला कळेल,
तू आत्ता त्यांना लिहून पाठव, मग त्यांना त्याचा अर्थ कळेल असं म्हणायचे. आणि मी कधी तो अर्थ विचारायला जायचो नाही, कारण आपण ते कर्म ओढवून घ्यायचं नाही आपल्याकडे. तो महाराज आणि काकू, अवधानी काकू ह्यांचा विषय आहे. आपण ते खेचायचं नाही आपल्याकडे. आपण खेचलं मग त्याचे सगळे गुणदोष त्याला लागतात. मी ते कधी महाराजांच्या कृपेने ते कधी खेचण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि महाराजांनी ते होऊन पण दिलं नाही. ती महाराजांची खूप मोठी कृपा झाली. आणि असं करता करता सगळं काही पूर्ण करून घेतलं. आत्म्याचा प्रवास सगळा उलगडून दिला. सगळ्या गोष्टी त्यांनी उलगडल्या आणि हे पूर्ण झालं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं प्रकाशन सगळं महाराजांनी, हे नाव सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी महाराजांच्या पाशी ठेवूनच केलेल्या आहेत. कुठलीही गोष्ट आपल्या मनाने केलेली नाही. आपलं स्वतःचं सगळं बाजूला ठेवायचं. आपण कोरं राहायचं. काहीही नाही, मनात कुठली भावना नाही, काहीही नाही, पूर्ण रिकामं व्हायचं आणि महाराजांना सांगायचं काय असेल ते सांगा, त्याप्रमाणे करतो. आता आज महाराजांनी मला दुपारी सूचना केली की तू जे काही प्रस्तावना ह्या पुस्तकाला लिहून दिलेली आहेस महाराजांच्या कृपेने, मी काय लिहिणार, तर ती तू वाचून दाखव. म्हणून मी ती वाचून दाखवणार आहे. प्रवास अनंताचा हा प्रासादिक ग्रंथ सौ सरिता नरसिंह अवधानी उर्फ नामदासी यांच्या उत्कट भगवत प्रेमाचा अत्युच्च आविष्कार आहे असे मला वाटते. या सर्व रचना जेव्हा त्यांच्याकडून रचल्या जात होत्या तेव्हा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याकडून हे काय रचून घेत आहेत याची जाणीव त्यांना नव्हती. हेच त्यात त्यांचे कोणतेही कर्तेपण नसल्याचे द्योतक आहे. मनाच्या अतिंद्रिय अवस्थेत 200-250 अभंगांची काव्यांची निर्मिती होणे ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण सर्वजण हे जाणतो की कर्तेपण स्वतःकडे घेऊन लेखनाचा अथवा काव्यरचना करण्याचा प्रयत्न केला की सगळा आटापिटा हा आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. पण सद्गुरू इच्छेने आणि कृपेने जेव्हा काही आध्यात्मिक आत्मोन्नतीचे लेखन घडते तेव्हा ते प्रासादिक रूप घेऊन येते व प्रवास अनंताचा हे असेच प्रासादिक लेखन सद्गुरू श्री महाराजांनी सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी नामदासी यांच्याकडून लिहून घेतले आहे, यात कुठलीही शंका नाही. प्रवास अनंताचा या नावातच सद्गुरूंना एका जन्माला आलेल्या मनुष्य जीवाचा प्रवास उद्धृत करायचा आहे हे निश्चितपणाने जाणवते. जीव जन्माला येताच जणू काही तो परमात्म्यापासून विलग होतो आणि जड देहाचे सर्व गुणधर्म चिकटून तो सूक्ष्म पातळीवर जे परमात्मा स्वरूप आहे त्यापासून विलग होतो. जे चैतन्य ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेले आहे तेच पिंडात म्हणजे स्वतःच्या देहात आत्मस्वरूपाने स्थित आहे. याचे देहबुद्धीमुळे आणि त्रिगुणी मायेच्या बंधनात अडकल्यामुळे जीवास आकलन होत नाही. जीव स्वतःलाच मी म्हणजे देह आहे असं समजतो आणि आपले मूळ तत्व विसरून देहसुखासाठी बाह्य विषयांकडे धाव घेतो. विषय भोगून संपले की मिळालेला आनंद मावळतो व जीव पुन्हा सुखासाठी विकार वासनांचे प्राबल्य वाढून विषयांचीच कास धरतो. बद्ध जीव कधी सुख तर कधी दुःख, कधी प्रापंचिक अडचणी तर कधी प्रारब्ध योगामुळे उद्भवणारे प्रसंग यामुळे संभ्रमित होतो. या सर्व दुःखदायक गोष्टी माझ्या वाट्याला का बरे येत आहेत या जाणीवेने तो मुमुक्षु अवस्थेच्या दालनात प्रवेश करतो. जोपर्यंत सुखाचे क्षण उपभोगणे चालू असते तेव्हा हे इतके सुख मला का बरं होत आहे असा विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. परंतु मनासारखे घडले नाही, प्रारब्ध योगामुळे दुःख परंपरा वाट्याला आली की मात्र जीव त्याची कारणमीमांसा करू लागतो. हे मुमुक्षत्व त्याला स्वस्थ बसून देत नाही. जीव मग परमात्मा स्वरूप, आत्मस्वरूप, सगुण, निर्गुण, देहबुद्धी, विदेही अवस्था, संत समागम, साधन परमार्थ, पिंड ब्रह्मांड रचना, मनोबल, भगवत स्मरण, सदाचार आणि आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी परमार्थ मार्गावर एक प्रवासी होऊन मार्गक्रमण करू लागतो, साधन करू लागतो. त्याला प्रपंचात पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल तो परमार्थ मार्गावर प्रवास करताना त्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्या ज्ञानाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करत असतो. असा साधक जीव एकीकडे प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढत असताना दुसरीकडे त्याच वेळी त्याच्या मनात भगवंताच्या भक्तीचा उदय होऊन तो भगवंताच्या भक्तीची कास धरतो.
प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी भगवंताला शरण जाणे आणि त्याच्याविषयी मनात श्रद्धा विश्वास बाळगणे ही भक्ती मार्गावरची पहिली पायरी जरी असली तरी भक्तीचा उदय ज्या भक्ताच्या हृदयात खऱ्या अर्थाने झालेला आहे असा जीव प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडून सुद्धा भगवंताची भक्ती करीत राहतो आणि तेच त्याच्या आस्तिक्य भावाचे आणि भगवंताची अकारण भक्ती करण्याचे प्रतीक बनते. म्हणून सुरुवातीला भगवंताच्या भयापोटी आणि प्रापंचिक काळजीपोटी उत्पन्न झालेली भक्ती नंतर निष्काम अकारण व निर्भयतेने घडते. भक्त भगवंताची उपासना भगवंतासाठीच करू लागतो. या अवस्थेत असलेल्या साधकाच्या आयुष्यात मग सद्गुरूंचा प्रवेश होतो. सद्गुरू सर्व तऱ्हेने जीवाची परीक्षा घेतात. एका पवित्र निर्मळ अशा क्षणी सद्गुरू जीवास अनुग्रह देतात. ज्या भगवंताची भक्ती भक्त करत असतो, ज्या भगवंताचे नाम भक्त घेत असतो, तेच नाम सद्गुरू जीवास अनुग्रहाद्वारे देतात आणि सद्गुरूंच्या प्रखर साधनेतून सिद्ध झालेले नाम जीवास त्यांच्या शिष्यास अनुग्रहाद्वारे प्राप्त होते आणि साधकाचा सिद्धावस्थेकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. सद्गुरू आपल्या शिष्याला भगवंतापर्यंत नेऊन पोचवतात. सद्गुरूंनी सांगितलेले साधन जर शिष्य प्राणापलीकडे करून जपून करू लागला तर सद्गुरू कृपेने व परमेश्वराच्या कृपेने साधकास सद्गुरू सिद्धावस्था प्राप्त करून देतात व कोणतीही इच्छा न उरल्याने व सर्व कर्तेपण पापपुण्य सगळंच भगवंतार्पण झाल्याने जीव सद्गुरू कृपेने परमात्मा स्वरूपात मिसळून जातो. ते पुन्हा जन्माला न येण्यासाठीच ब्रह्मस्वरूपापासून विलग होऊन पुन्हा परब्रह्मात विलीन होण्याचा जीवाचा अनंताचा प्रवास संपूर्ण होतो. हा सर्व प्रवास या प्रासादिक ग्रंथात श्री महाराजांनी नामदासी यांच्याकडून घडवून आणला आहे. यात ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून ते ब्रह्मांडात जीव मिसळून जाण्यापर्यंतचा प्रवास आहे. बद्ध अवस्थेतून मुमुक्षु अवस्था, त्यानंतर साधक अवस्था व सगळ्यात अंतिम टप्प्यात सिद्धावस्था असा देखील प्रवास आहे. या देहबुद्धीतून सूक्ष्म पातळीवर जाण्याचा प्रवास आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे जाण्याचा प्रवास आहे. सत्व रज तम या 3 गुणांनी बांधल्या गेलेल्या जीवाचा गुणातीत होण्याचा प्रवास आहे. यात सगुणातून निर्गुण होण्याचा प्रवास आहे. यात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा शरविकारांना ओलांडून त्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रवास आहे. लौकिकातून पारलौकिकात जाण्याचा प्रवास आहे. यात नवविध भक्तीचा प्रवास आहे. यात भक्ती ज्ञान कर्म योग या साधनांचा प्रवास आहे. यात ज्या पंचमहाभूतांपासून हे ब्रह्मांड उत्पन्न झाले त्याचे वर्णन आहे. तर त्याच ब्रह्मांडात विलीन होण्यापर्यंतचा प्रवास या ग्रंथात उद्धृत केलेला आहे. भगवंताचे नाम घेऊन सदैव अनुसंधानात राहून नवविधा भक्तीचा सोपान चढणाऱ्या विवेक वैराग्याच्या आधारे सद्विचार व सद्वासना मनाशी बाळगणाऱ्या ज्ञानाच्या आधारे आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून शुद्ध अंतःकरण राखणाऱ्या आणि सदाचरणाच्या योगे भगवंताची निष्काम भक्ती करून सगुणाकडून निर्गुण तत्वाकडे मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी जीवास मग एक दिवस सद्गुरूंची हाक ऐकू येते. सद्गुरू त्या जीवाचा हात आपल्या हातात घट्ट धरून त्याला भगवंताची प्राप्ती म्हणजे अखंड समाधान व आनंदाची प्राप्ती करून देतात व अशा आनंदात समाधानात असलेल्या जीवाचा अंतःकार सद्गुरू साधून देतात. सद्गुरू कृपेने आत्मस्वरूपाचे परमात्मा स्वरूपाशी ऐक्य साधले जाऊन हा प्रवास संपतो. नामदासी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर देहाची पालखी उचलून घ्यावी वाटही चालावी चैतन्याची. देहाची पालखी नामाने भरावी ज्ञानाने सजावी तेजोमयी. धर्म अर्थ काम मोक्ष पालखीचे भोई तेणे मार्ग होई सुकरची. विवेक वैराग्य पालखीचे दांडे परमार्थी कोडे सोडविती. आत्मस्वरूप पादुका पालखीत ठेवाव्या चैतन्य भरल्या हृदयात. आत्मज्ञानाच्या चिपळ्या आत्मभानाचे टाळ विरक्तीचा मृदुंग वाजत असे. मग भेटे नारायण परमात्मा स्वरूप निर्गुण पोचता मोक्षद्वारी सद्गुरु कृपे. हा प्रवास वाचक श्रोत्यांना नक्की भावेल. त्यांच्यामध्ये परमात्मा स्वरूपाचे प्रेम आणि अंती देहबुद्धी विकार विषय वासनांचा त्याग होऊन भगवंताचे नाम घेऊन भगवंताची प्राप्ती करून घेण्याची सत्प्रेरणा मनाच्या अंतरंगात उत्पन्न होईल अशी प्रार्थना श्री महाराजांच्या चरणी व्यक्त करतो व माझ्या लेखणीला विराम देतो. जय श्रीराम.
धन्यवाद विनीत दादा.